नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। दुसरं नाव येतं हे पाणी सत्य ये त्याच्यामध्ये राम राम तोंड काढलं की आपल्याला हे काहीच करावं काय चटवलं नाही आपल्याला। अरे रामनामानं साप चावला होता, साप तो चाललं होतं त्याला राम राम करत बसला तर त्याचा उतरून गेला तो, त्याला डर नाही झाला, राम पडलं। इतकं रामनाम भारी आहे। करा बरं बोला राम 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 राम। तर आज कर्णपुरा यात्रेचा कितवा दिवस आहे आणि कसा प्रतिसाद आहे? आजचा कर्णपुरा यात्रेचा 5वा दिवस आहे आणि पुजारींचा चांगला प्रतिसाद आहे। आणि काय काय सांगणार जनतेला, काय आव्हान करणार? जनतेला सांगतो की ह्या ठिकाणी खूप चांगली सुविधा दिलेली आहे आपण। कर्णपुराच्या यात्रेचाही औरंगाबाद शहरामध्ये इतिहास आहे। किती वर्षापासून ही यात्रा भरते, आम्ही दरवर्षी किती लाख लोक देवीचं दर्शन घेतात, या संदर्भात काही माहिती? सर्वसाधारण 10 दिवसामध्ये 12 ते 15 लाख भाविक दर्शन घेतात, दर्शनासाठी येतात ते, आणि चांगल्या पद्धतीने त्यांचं दर्शन पण होतं। आपण सर्व सुविधा त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहे। महिलांची रांग वेगळी, पुरुषांची वेगळी, आणि ह्यावेळेस रस्ता पण आपण खूप मोठा स्पेस ठेवलेला आहे, त्यामुळं भाविक वाढले तरी पण आपल्याकडे असं रश होत नाही। यावर्षी किती भाविक दर्शन घेतील असा अंदाज आहे? एक साधारण 14 ते 15 लाखापर्यंत येतील अशी अपेक्षा आहे, आणि येतातच। चांगलं खुशीचं वातावरण आहे, वातावरण पण छान आहे। भाविकांसाठी आपण काय सुविधा करून दिल्या? बाकी पाण्याची व्यवस्था, बाकी नियोजन वगैरे कसं काय आहे? भाविकांसाठी आपण जागोजागी पाण्याचे स्टॉल ठेवलेले आहेत, आणि महिलांसाठी काही ठिकाणी फीडिंग बूथ ठेवलेले आहे आपण, छोट्या बाळांसाठी कुणी असेल तर त्यांच्यासाठी। परत सिक्युरिटीसाठी आपण कॅमेरे दिले, CCTV कॅमेरे वगैरे असं, आणि शौचालय पण दिलेले आहेत 3 ठिकाणी। फायर ब्रिगेडची गाडी आहे, ॲम्ब्युलन्स ठेवलेले आहेत इमर्जन्सीसाठी। पोलिसांच्या बंदोबस्ता व्यतिरिक्त आपण आपल्या काही समितीच्या लेवलवर काही बंदोबस्त आपण ठेवला आहे? आपले ठेवलेले आपले, त्याच्या व्यतिरिक्त पण आपले आहेत। आमच्या स्वयंसेवक काय घ्या या ठिकाणी आपले किती स्वयंसेवक आहेत या ठिकाणी? आमचे एक 30 ते 35 स्वयंसेवक आहेत। नाव सांगा. गंगाधर एकनाथ जाधव। मी पराग यात्रेमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करतो। कर्णपुरा यात्रेचा 400 वर्ष जुना इतिहास आहे। नवसाला पावणारी देवी, या देवीला लोकांनी नवस केले। अगदी सकाळी 5 वाजेपासून तर रात्री 12पर्यंत, जोपर्यंत मंदिर उघडं असतं, पायी चालणारे, अनवाणी पायी चालणारे, गुडघ्यावर चालणारे भाविक इथं बघायला होते।
गंगाधर जाधव साहेब यावर्षीचे कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांच्यामार्फत एवढ्या चांगल्या सुविधा झालेल्या आहेत. आज आम्ही 35 स्वयंसेवक स्वतःहून लेडीज जेंट्स मिळून इथे काम करतो, सेवा करतो. त्याच्यामध्ये पाण्याचे स्टॉल असतील, महिलांसाठी स्वच्छतागृह असेल, ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे, फायर ब्रिगेडची व्यवस्था केलेली आहे. मागच्या लाईनला पोलिसांच्या सोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पण लोक तिथे काम करत आहे. आमच्या व्यतिरिक्त इतरत्र काम करत आहे. सकाळी साफसफाईचं काम होतं आहे, सकाळी महानगरपालिकेची कचऱ्याची गाडी येते, सगळा पूर्ण कर्णपुरा आम्ही स्वच्छ करत असतो. संध्याकाळी आमच्यातर्फे आम्ही स्वतः पाण्याचं टँकर मारून घेतो किंवा किमान तिथे धूळ होऊ नये यासाठी सगळी भाविकांची आम्ही सोयीसुविधा आमच्या परीनं चांगल्या परीनं करत आहोत. त्याच्यामध्ये महिलांचं दागिने सांभाळण्यासाठी त्यांना आम्ही परत वारंवार सूचना करत आहोत. त्यांच्यासाठी या कॉन्ट्रॅक्टरतर्फे 110 कॅमेरे लावले आहेत. ते विविध ठिकाणी अशा गर्दीच्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. त्याचा प्रत्येक नागरिकाला, महिलाला त्याचा फायदा होतो. नक्कीच आणि यात्रेमध्ये एकदम भक्तिमय वातावरण चालू आहे. काल शनिवार रविवारपासून यात्रेमध्ये गर्दी वाढलेली आहे. सगळ्यांचा सहभाग आहे. यात्रा एकदम सुरळीत. शहरामध्ये भाविक दर्शनासाठी येतात तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये भाविक दर्शनाला येतात. जिल्ह्यामधले महाराष्ट्रातून लांबून इथे भाविक येतात. किमान 15 लाख येण्याची आम्हाला अपेक्षा आहे. प्रत्येक वर्षी येत असतात. पावसाने साथ दिलेली आहे. त्या परीनं भाविकांचा ओघ वाढतो आहे. कर्णपुरा यात्रा दिवसा एवढं ऊन असूनही भाविकांचे रांग लागलेली आहे.